मला ना काही वेळेला ना असा विचार पडतो की हे जे पिक्चर्स सिरियल्स वगैरे काढणारे जे असतात ना, त्यांच्या डोक्यामध्ये काही वेळेला एकदम खालच्या पातळीला ज्या गोष्टी दाखवल्या जातात त्या येतात कुठून. मोस्टली स्त्रियांना घेऊन ज्या गोष्टी असतात, म्हणजे स्त्रियांवरती बलात्कार झालेत किंवा त्यांचे मर्डर झालेत किंवा त्यांना अशा प्रकाराने कट केलेत, त्यांना तशा प्रकाराने कट केले किंवा इतक्या खालच्या थराला जाऊन ज्या गोष्टी दाखवल्या जातात ना, हे त्यांच्या डोक्यात येतात कुठून, इतकी निगेटिव्हिटी कुठून भरलेली असते असं येतं. शेवटी आफ्टर ऑल इट इज अ स्टोरी. मग ते डोक्यात आल्याशिवाय ती उतरली जाणार नाहीये ना लिखाणामध्ये. येतं कुठनं डोक्यात मला कळत नाही. त्यावरूनच मी विचार केला की आजकाल मराठी सिरियल्स पण जे बघतात, मराठी सिरियल्समध्ये तर विचारू नका, कहर चाललेला असतो. फक्त एका फॅमिलीमध्ये, चांगल्या कुटुंबामध्ये आग कशी लागेल एखाद्या व्यक्तीमुळे आणि ती बाकीच्यांना कशी आपल्या बाजूनं करून घेईल, सासू सुनांचं भांडण, भाऊजय नंडांचं भांडण आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसे काय गेम खेळलेत, कसे काय पॉलिटिक्स रचलेत, ह्याच गोष्टी दाखवल्या जातात आणि ते आपण बघायचं. बरं, मग कुठेतरी दुसरीकडे असं वाटतं की आपल्याला पण काही चॉईस वगैरे आहे की नाही, की आपण काय बघायचं काय नाही बघायचं, बाबा ही सिरियल बघावी का नाही. याच्याने जर आपल्याला मानसिक त्रास होतोय तर नको बघायला. काही ठिकाणी असं दिसतं की त्या सिरियल बघून घरातल्या सासू सुना सुद्धा एकमेकींकडे त्या नजरेतनं बघतात. की आता सिरियलमध्ये समजा दाखवलंय की सासू खूप वाईट आहे, तिने आज नंडेची बाजू घेऊन सुनेला हे केलंय असं केलंय, म्हणजे घरातली जी सून आहे ना ती सुद्धा सासूकडे त्या दृष्टिकोनातनं बघते किंवा सासू सुद्धा सुनेकडे त्या दृष्टिकोनातनं बघते की ही वाईटच आहे, हिने जर असं केलं तर मी पण. ह्यांच्या डोक्यात या गोष्टी सुरुवात होतात यायला, दिसायला लागतं. ते त्यांच्या बोलण्याच्या टोनमधनं, त्यांच्या वागणुकीतून या गोष्टी दिसायला लागतात. मला असं ना सुचवावं असं वाटतं काही लोकांना की ज्यांना ठीक आहे, ज्यांना या सिरियल्स बघावेसे वाटतात ज्याच्यामध्ये निगेटिव्हिटी खूप भरलेली असते, एक टाइमपास म्हणून बघावं आणि तिथल्या तिथे सोडून टाकावं. त्या कॅरेक्टरचं जे आहे ना, त्या कॅरेक्टर्सना आपण ज्या चष्म्यातनं बघतो तो चष्मा घरात वापरू नका. आपल्या घरातले तसे नसतात. हे ती सिरियलवाल्यांनी जे बनवून दाखवलेलं असतं ना तसे आपले घरातले नसतात. तितक्या प्रमाणात वाईट नसतं कोणी सुद्धा, जे ह्याच्यामध्ये खूपच जास्त दाखवलेलं असतं. सिरियल बनवणाऱ्यांच्या डोक्यामध्ये असं काय येत नाही की अशा काही सिरियल्स दाखवूया की ज्याच्यामधून लोकांना काहीतरी घेण्यासारखं आहे, म्हणजे भरभरून घेण्यासारखं आहे. एखादी फॅमिली, कुटुंब आहेत, अडचणी आल्या आहेत, पण त्या अडचणींवरती मात कसं केलंय, एकमेकांना आधार कसा दिलाय आणि कसं ते पुढे गेलेत वगैरे, अशा गोष्टी का दाखवत नाहीत. नुसती भांडणं, ह्याच्या दुधामध्ये विष मिळवलंय, त्याच्या ह्याच्यामध्ये हे मिळवलंय, त्याला असं मारलंय, त्याला असं हे केलंय, पळवून नेलंय, एकाचं बाळ चुटवून नेलंय, आईपासून बाळ, अरे असं शक्य आहे काय? त्या गोष्टी काय वाटेल ते दाखवतात. अशा तरी दाखवावेत की ज्या गोष्टी घडू शकतात, नॉर्मल लाईफमध्ये आपल्या ज्या घडत असतात अशा काही गोष्टी दाखवाव्यात. असं काहीतरी दाखवत बसतील ना की जे आपल्या अक्षरशः डोक्यात सुद्धा असे विचार येत नाहीत, असं काहीतरी दाखवत राहतात आणि कहर म्हणजे आपण ते पाहत राहतो. पण काही लोकांना ना आता मोबाईल असल्यामुळे ना काहींना त्या टीव्हीची आणि त्या टीव्ही सिरियल्सची तर गरजही भासत नाही. खरोखर मला असं वाटतं, खरोखर मनापासून सांगते की अशा सिरियल्सपासून ना लांब राहावं माणसाने. डोकं खूप शांत राहतं आणि डोक्यामध्ये काहीही फालतू विचार येत नाहीत. आपला छान संसार कसा करायचा आणि काय जे काही बघायचं असेल ना, माझं एकच हे आहे की मला जे काही जुनं पानं बघायचं असतं ना, मी नेटफ्लिक्सवर किंवा मोबाईलवरती काय असेल ते पाहते, पण मी या सिरियल्स कधीच पाहत नाही की ज्याच्यामुळे आपलं मानसिक संतुलन बिघडू शकतं आणि घरात रागा होऊ शकतो, भांडणं होऊ शकतात.